आजच्या या भगवत सप्ताह च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस आपल्या बीड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेली आहे असे आपले तुमचे माझे लाडके लोकनेते, माजी मंत्री बदामरावजी आबा पंडित साहेब, तुमच्या आमच्या सर्वांच्या आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत, ज्यांच्या साथीने, ज्यांना बघून आपल्या सगळ्यांना ऊर्जा मिळते, एक आत्मविश्वास निर्माण होतो, असे युवा आणि दबंग अर्थ आणि बांधकाम, माजी अर्थ आणि बांधकाम सभापती आदरणीय दादा, अवघ्या म्हणजे काही वर्षात आणि अतिशय कमी वयात फक्त गेवराई तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील तरुणाईला आपली भुरळ घालणारे, आपल्या आदरयुक्त स्वभावाने सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे युवा नेते आदरणीय यशराज भैया, या तालुक्याचे अध्यक्ष साजा भैया दाभाडे आणि इथं आलेले सर्वच मान्यवर, आजी माजी पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, आजी माजी सदस्य, सोसायटीचे सदस्य, सर्व शिवसैनिक आणि आभाळून प्रेम करणारे सर्व बदाम सैनिक, या सर्वांचं मी अगदी मनपूर्वक या कार्यक्रमात स्वागत करतो. खऱ्या अर्थाने ह्या भगवत सप्ताहानिमित्त आपण हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमाच्या जाहिरात पेपरवर ज्यावेळेस आपण पत्रकबाजी केली त्यावेळेस ठळक काही मुद्दे त्याच्यात आपल्याला पाहाव्यास मिळाले या सप्ताहाच्या निमित्ताने. परंतु मुळात शिवसेनेचे जे धोरण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या 80% समाजकारणाचा जो भागावर जर प्रकाश टाकायचा जर झाला किंवा शिवसेनेचं जे फाउंडेशन आहे 80% समाजकारणाचं, ते मुळात 100% आपल्या जीवनात कोणी जर अंगीकारलं असेल तर ते हा परिवार आहे, ते तुमचे माझे लाडके नेते बदामरावजी आबा पंडित साहेब आहेत. या 80% समाजकारणाची जर आपण व्याख्या केली, परिभाषा केली, त्याची जर फोड केली, ती 80% समाजकारणात काय आहे, काय अर्थ आहे या 80% समाजकारणाचा. मुळात हा 80% समाजकारण म्हणजे काय, लोकांनी राजकारणाला समाजकारणाचं नाव दिलं, पण मुळात समाजासाठी जे काही करणं आहे, मुळात समाजासाठी जे काही झटणं आहे, मुळात समाजातल्या ज्या तळागाळाच्या ज्या घटकासाठी जे काही आपलं समर्पण देणं आहे, त्यांच्यासाठी जे काही करणं आहे ते काय आहे, तर ते आपल्या आबाने दाखवून दिलं. मला वाटतं त्याचं एक जिवंत उदाहरण अवघ्या एक थोड्या 5-10 मिनिटात मी तुमच्या समोर उभा करणार आहे. एक मुलगी ज्यावेळेस 90% भाजली, समाजकारणाचा अर्थ समजून घ्या, एक मुलगी ज्यावेळेस 90% भाजली, तिच्या मागे उभं राहणारा तिचा परिवार सुद्धा नव्हता, तिच्यावर खर्च करणारा, तिला बघणारा कोणी नव्हतं, त्यावेळेस तुमच्या माझे लाडके नेते त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. तिचा नुसता उपचारच केला नाही तर आजपर्यंत 10 ते 15 वर्षापर्यंत सगळा त्याचा भार तुमच्या माझ्या लाडक्या नेत्यांनी उचललेला आहे. आणि म्हणून मी मधीच माझे 2 शब्द थांबून त्या माझ्या बहिणीला विनंती करतो की आम्रपाली नामक माझ्या त्या बहिणीने व्यासपीठावर यावं आणि प्रत्यक्ष आबांबद्दलचा, या परिवाराबद्दलचा अनुभव त्यांनी आपल्या शब्दात व्यक्त करावं ही विनंती करतो. आम्रपाली यांनी स्टेजवर यावं.
माझ्या सगळ्या सहकार्याने विनंती आहे की अतिशय हृदयाला स्पर्श करणारा हा अनुभव आहे. आपण नेहमी बोलत आलो आपण कुणासाठी काय केलं, आबा दवाखान्यात आहे, आबा इथं आहे, पण जो प्रत्यक्ष एखाद्या लाभार्थ्याला एखाद्या पीडितेला त्याचा जो लाभ भेटला, ही आपली भगिनी आपल्या शब्दात त्याचा अनुभव व्यक्त करत आहे. आपल्याला विनंती की शांतपूर्वक ऐकून घ्या. मैं आई तो कुछ मकसद के लिए नहीं आई इधर की, जो मैं उनके लिए कुछ दिल की बात बोलने के लिए आई थी. जो मुझे मौका चाहिए था वो आज मुझे मिला है. 10 साल से मैं यही ढूंढी कि उन्होंने कभी मुझे बुलाया नहीं, कभी किसी चीज़ में बोला नहीं, इसलिए नहीं बोला, उनको टाइम नहीं मिला और मेरे पास नहीं था. लेकिन आज मैं खास उनके लिए आई है. त्यांनी जे माझ्यासाठी केले, कारण जे माझे आई वडील माझ्या सुखात होते पण दुःखात नव्हते, जे त्यांच्या जागी ते उभे राहिले, त्यांच्यासाठी आज मी इथपर्यंत सगळं सोडून आले. आणि त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं. कारण ज्यावेळेस मी अपंग होते, ज्यावेळेस मी माझं आयुष्य तिथं संपलं होतं, त्यांनी ते आयुष्य मला दिलं. आणि आजही मी माझ्या आईवडिलाच्या जागेवर त्यांना मानते आणि त्यांच्यासाठी मी आजही रडते. ते मला जेव्हा बोलत नाही, रागात बोलतात, मी रडते, पण ते मला समजावून गोड बोलतात, तेच मला आवडतं. कारण माझ्यासाठी माझ्या आईवडिलांनी जन्म जरूर दिलाय, पण आजही आणि शेवटपर्यंत तेच माझे आईवडील आहे. कारण त्यांनी माझे सगळे दुःखात आणि जे मी रागात बोलले ते शब्द ऐकून शांतपणे त्यांनी मला माफ करून एक मुलगी समजून घेतलं. आणि ते दुसरा जो जन्म आहे मी फक्त त्यांच्याकडून घेतलाय. त्यांच्यासाठी खूप काही केलं की जे माझे मम्मी पप्पा करू शकले नाही कधी. त्यांनी माझ्या पुढे मदतीला जे हात घेतलाय ते देव माणूस म्हणून घेतलाय. आणि आजही त्यांना मी देव माणूस समजते, कारण देव माणूस म्हणून ते पुढे आलेत. जसं ते दुसऱ्यांच्या, माझी त्यांची काहीच ओळख नाहीये, पण त्यांनी ओळख नसून मला आजपर्यंत एवढा सपोर्ट दिला. आज जी मी युनिफॉर्म मध्ये आज इथं आहे, उभा आहे, मी त्यांच्यामुळे आहे. आणि जे काय आहे आज मी युनिफॉर्म मध्ये नर्स म्हणून आहे, त्यांच्यामुळेच आहे. आणि फक्त कॉन्फिडन्स मी त्यांच्याकडून घेतलं. जगायचं आणि संघर्ष करायचं फक्त त्यांच्या बोलण्यावरून. त्यांनी मला हमेशा समजावलं. आणि तसं मला माहिती आहे कि सगळ्या जणांना वाटतं कि मैं किस मकसद से आई. मैं किसी मकसद से नहीं आई कि मुझे ये 10 साल से मौका मिला था और मुझे मिल गया. और मैं चाहती हूँ कि आप लोग भी उनको इतना सपोर्ट करो कि जहाँ वो सच है आप सच का सपोर्ट करो और मजबूत बनाओ और उनके सपोर्ट करते. ही ताई खूप भावूक झाली. ह्या वातावरणात मला त्यांना उभा करण्याचा आमचा त्यामागचा हेतू एकच की आपण बोलतो की समाजासाठी आबा हे करते ते करते. 90% भाजलेली आपली ही भगिनी जी स्वतःच्या पायावर चालू शकत नव्हती, हाताच्या कोपरावरती चालत जायची, त्याला जर कुठं जर जायचं असेल अशा वेळेस परिवार सुद्धा मागे उभा असताना नसताना आज ती परिवारापासून अलिप्त राहते. हे विशेष. एवढ्या भयानक परिस्थितीत परिवार सुद्धा मागे उभा नव्हता, विचारणारा कुणी नव्हतं. आणि तुमच्या माझ्यासारखा कुणी कार्यकर्ता सुद्धा शिफारसीला कुणी काही नव्हता. कुठून तरी आम्हाला ही माहिती मिळाली की अशी अशी एक मुलगी आहे, ती गरजवंत मुलगी आहे आणि तिला उपचाराची गरज आहे. तुमचे माझे लाडके नेते, ज्याला खरंच मी तुम्हाला डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलं की 80% समाजकारण काय. या मुलगीची जबाबदारी आबाने स्वीकारली, तिच्यावर उपचार केला आणि फक्त उपचार करून थांबले नाही तर तिचा शिक्षणाचा भार असेल. आत्ताच त्या भगिनींनी तिच्या शब्दात सांगितलं की आज मी जी काय नर्सच्या युनिफॉर्म मध्ये म्हणजे त्या पोशाखात उभा आहे त्याच्या मागे फक्त आबा आहे. मला जन्म जरी माझ्या आई वडिलांनी दिला असेल तर माझा हा जो दुसरा जो जन्म आहे तो फक्त आबांमुळे आहे, आबाच्या माध्यमातून आहे. आणि फक्त
त्याच्यावर उपचार नाही, त्याचं शिक्षण नाही, तर गेली 10 ते 15 वर्षाचा जो काही त्याची जबाबदारी असेल, एक कुटुंब म्हणून, एक पालक म्हणून, एक वडील म्हणून, आजही आबा सक्षमपणे त्याची एक मुलगी म्हणून त्यांची जबाबदारी ती पार पडत आहे. हे काम आवाज. विरोधक काही बोलत असतील, आबाला तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना माहित आहे, तुमच्या माझ्यासारख्या मोठमोठ्या गप्पा आणि पपारा त्यांना माहित बोलता येत नाही. हृदयातून निघणारे, आजही दादाही तसे आहे, हृदयातून जे बोलतात ते डायरेक्ट हार्ट टू हार्ट आहे, खोटं नाही. काय असतं कित्येक जण, हा एक अनुभव आज आपल्या अनुभवाच मिळाला. आज त्या प्रत्येक इथं बसल्यानं मला वाटतं जवळपास लोकांना अनुभव आलेला असेल. कित्येक लोकांचे मागचा कोरोनाचा पिरियड जरी गेला असेल, काही लोकांनी आपल्याला त्या शिवसंपर्क यात्रेदरम्यान आपापले अनुभव बोलवतात. त्याही काळात म्हणजे एक उदाहरण नाही, अशा हजारो उदाहरण देता येतील. त्याही काळात रेमडेसिवीरचं ज्यावेळेस लोकांनी रेमडेसिवीरच्या नावाने जे कारखाने उघडले होते, सगळे ते इंजेक्शन लोकांनी दाबून घेतले होते, काही आपले त्यांनी कॅम्प सुरू केले. 20-20, 25-25, 30-30 हजाराला एक रेमडेसिवीरचं इंजेक्शन मिळत होतं आणि ते न मिळाल्यामुळं बरेच लोकांचे जीवन धोक्यात आलं होतं. अशा लोकांसाठी त्या काळात कुणासाठी म्हणजे कुटुंबासाठी, बापासाठी म्हणजे नवऱ्यासाठी बायको आणि बायकोसाठी नवरा हे एकमेकाच्याला मोतीला आले नाहीत, असे उदाहरण बघितले आपण. बाप मेला तर पोरं मोतीला नाही, पोरगा मेला तर घरचे कुटुंबाच्या मोतीला नाहीत, अशी कितीतरी उदाहरण मला वाटतं. काही उदाहरणं ह्या शहरातले सुद्धा सांगता येतील की नगरपालिकेच्या लोकांनी अंत्यविधी केला, लोक भेटायला सुद्धा आले नाहीत, असला तो काळ होता. आणि त्या काळात मड्यावरचं लोणी खाण्याचं काही लोकांनी काम केलं. त्या रेमडेसिवीरच्या त्यांनी जे काही कॅम्प उघडले होते, काही म्हणजे ते दवाखान्याच्या नावावर त्यांनी जे काही कारखाने उघडले होते, कित्येक रेमडेसिवीरचा त्याच्या नावावर त्यांनी घोटाळा केला आणि ते 20-30 हजाराला विकायचं काम केलं. त्यावेळेस आबांनी असा कुठलाच त्यांची दुकान, कुठलाच कारखाना उघडला नाही. ज्याला लागल ते हक्काने फोन करायचा. कित्येक लोकांना इथं जर उपचार नसेल मिळत. आताच मला वाटतं महादेव काकांनी सांगितलं की लाल दिव्याच्या गाडीत गवत घेऊन जाणाऱ्या बाया सुद्धा आम्ही गाडीत सोडलेत म्हणले. मंत्री असताना सुद्धा हा कारभार आहे त्यांच्या जीवनाचा. जर आपण जर इतिहास एक पान जर उलगडत गेलो तर 80% समाजकारण काय, 80% समाजकारण जे शिवसेनेचं धोरण आहे ते प्रत्यक्ष त्यांच्या जीवनात आपल्याला अनुभवायला भेटले. हे झाले दवाखान्याचे, कित्येक जणांचे शिक्षणाचे विषय असेल. परदिवसच्या माझ्या गावातला अनुभव, मला वाटतं ते मुलं इथं उपस्थितही असतील. आज आबाला मी फोन केला ॲडमिशनसाठी, 2 मुलांच्या ॲडमिशनसाठी. आबा माजलगावला होते. म्हणलं आबा 2 अशा मुलांचं ॲडमिशन घ्यायचं आणि तुम्ही जर बोलले तर बरं होईल. आबा आम्ही कुठे यावं भेटायला? सर म्हणले मी माजलगावाला आहे आणि जाता जाता मादळवीला मी स्वतः येतो. आबा मादळवीला आले, तिथून त्या विद्यार्थ्यांना समोर बोलिलं आणि तिथून आबांनी संबंधित त्या विद्यालयात फोन लावला आणि त्या मुलांना मोफत प्रवेश मिळाला. मग 80% समाजकारणात काय पाहिजे? आज ही जी भगिनी आली तिचा जो अनुभव, कसे अनुभव आहे संसारात, घरात सासू सुन्याचे, नवरा बायकोचे भांडणं, 2 परिवारात कलह निर्माण झाला. माझ्या गावातलं जिवंत अनुभव, नाव सांगत नाही, लेकिन त्या ज्या फॅमिलीतून बिलॉंग करतो, आतार नावाची कंपनी, 8 दिवस माझ्या त्या भगिनीच्या म्हणजे त्या समोरच्या जी माधवनीची मुलगी बीडला दिलेली होती, तिथं ज्यावेळेस त्यांच्या 2 परिवारात कलह निर्माण झाला, सातत्याने कंटिन्युअस 8 दिवस कोण देणार हो 2 परिवारात जुळवायला? मला सांगा की महाराष्ट्रात नाही देशातलं एक उदाहरण द्या. एक माजी आमदार त्या घरातले जे बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी 8 दिवस चक्र मारतो त्या समोरच्याच्या घरी आणि ते परिवार कुठेतरी सुख समाधाने नांदायला लागतं. अशी किती कुटुंब उभा झाले तो. अरे खत पावला 2 जर घरात 2 परिवारात जर भांडण लागत असते, राजकारणासाठी त्या भांडणाला खत पाणी घालून परिवार उद्ध्वस्त करणारे कित्येक उदाहरण आपल्याला इथं बघायला मिळतील.
पण त्या परिवाराच्या मनात निर्माण झालेले कल दूर करून त्यांना पुन्हा एकत्रितरित्या गुन्हे गोविंदाने नामाचं कुणी शिकलं असेल त्या तुमच्या माझ्या लाडक्या नेत्यांनी शिकलेलं नाही. किती उदाहरण पाहिजे आपल्याला. ह्याला 80% समाजकारण नाही म्हणणार तर मग समाजकारण म्हणायचं कशाला? म्हणजे कुणाच्या घरात जर प्रश्न निर्माण झाले असेल तर तिथं आबा, कुणाचा शिक्षणाचा प्रश्न असेल तर तिथं आबा, कुणाच्या नोकऱ्याचा प्रश्न असेल, बदल्याचा प्रश्न असेल तर आबा. असं कुठलं काम आहे जे आबांशिवाय झालेलं एक तरी उदाहरण आपल्याला बघायला मिळेल? आणि नेमकं आपल्याला अपेक्षित काय अपेक्षित आहे आपल्याला? म्हणून असे जे उदाहरण आणि हे जे काही काम आहे ते प्रत्येकाला, जशी ही माझी भगिनी आली सर्वसामान्य, तिला कोणी इन्व्हाइट केलेलं नाही, बोललेलं नाही. म्हणली 10 वर्षापासून मी या व्यासपीठाची वाट बघत होते, कधी मला बोलायची संधी मिळेल. आज भावना अनावर झाल्या म्हणून आपल्याला तिला बसावं लागलं. अशी कितीतरी लोक आहेत जे त्यांच्या भावना, त्यांचे अनुभव आपल्याला सांगू इच्छितात, पण त्यांना त्या संधी उपलब्ध नाहीत आणि आपल्यापर्यंत पोहोचत नाही. किती काम आहे अंधारात नेकीकर दर्या में जा, त्याचा कुठलाच म्हणजे गाजावाजा नाही, त्याचा कुठलाच म्हणजे दिखावपणा नाही, बडेजावपणा नाही. म्हणून तर सर्वसामान्यांचं आज हे जे काही आबा जे लागते सर्वसामान्याला लागले ते ह्याच्यासाठी लागले. पुन्हा तालुक्यात का जिल्ह्यात काय म्हणे एकही माणूस भेटणार नाही. हे तर झालं कामाचं की ज्याचे 10 रुपये खाल्ले असतील, 10 रुपये बुडवले असतील, 10 रुपयात कुणाची दलाली केली असेल, असं एक उदाहरण आहे. कुणी सांगू शकतो की आबांमुळे माझे 10 रुपये बुडवले? कुणावर अन्याय, अत्याचार. समाज कुठलाही असेल. मागं 4 वर्षाची मुलगी तुम्हाला सांगितलं होतं, माजलगावच्या सुरडीमध्ये ही घटना घडली. 4 वर्षाची मुलगी, किती 4 वर्ष. गुन्हा करणारा कोणी असो, त्याची जात कोणती असते, गुन्हेगाराची कुठलीच जात नसते. आणि ज्याच्यावर तो जो अत्याचार झाला त्या अत्याचाराची जात बघायची नसते. हे कोण शिकेल? आपण शिकेल. 4 वर्षाची मुलगी नाराजवानी अत्याचार केला. बाकीचे लोक मतांचा विचार करून आपण तिकडं गेलो तर आपल्या मतावर फरक पडत. कुणी अशी हवा करत, कुणी तशी हवा करत. काय संबंध माजलगाव तालुक्यात आपला? जिल्ह्यात जर पहिला त्या भगिनीच्या अत्याचारित पीडित त्या बालिकेवर तिच्या बाजूला तिथं धावून त्याच्या आई वडिलांना सांत्वन करून त्या परिवाराच्या मागं ठामपणे कुणी उभा राहिला असेल तर आबावला आहे. मुस्लिम समाजाची 4 वर्षाची मुलगी होती, तिच्यावर बलात्कार. मग अत्याचार झाला तर आबा, अन्याय झाला तर आबा, शिक्षणासाठी आबा, नोकऱ्यासाठी आबा, दवाखान्यासाठी आबा. समाजोपयोगी काम सांगायची तर काही गरजच नाही. या ढाण्या वाघाला फक्त 2.5 वर्षाचा कालखंड भेटला. जिल्हा परिषद सभागृहात, आमदार नाही बरं का, फक्त जिल्हा परिषदेच्या सभागृहात फक्त 2.5 वर्षाचा कालखंड भेटला. त्या 2.5 वर्षाच्या कालखंडात एखाद्या आमदाराला लाजवाल अशी तरी चौफेर कामगिरी फक्त तालुक्यात नाही तर जिल्ह्याला भरमसाठ निधी दिला. आणि निधी कसा? माझ्या गावात मादळमध्ये आतापर्यंत तुम्हाला सांगतो, माझ्या समाजासाठी केव्हापासून विधानसभा अस्तित्वात असेल माहीत नाही, जिल्हा परिषद केव्हापासून अस्तित्वात असेल माहीत नाही, परंतु मागच्या त्या 2.5 वर्षाच्या कालखंडात पहिल्यांदा मुस्लिम समाजासाठी माझ्या गावात निधी आला. तिथे मस्जिदीसाठी आला, तिथं प्युअर ब्लॉक बसले. पहिल्यांदा माझ्यासाठी निधी आला, तिथं कब्रस्तानाचा वॉल कंपाऊंड झाला. पहिल्यांदा माझ्या गावात निधी आला, मंदिराचं सभागृह झालं. कोण केलंय? तिथं जात नाही, तिथं समाज नाही, विकास. मग कुठं नाल्याची गरज असेल तरी दादाने दिलं, कुठं रस्त्याची गरज असेल तरी दादाने दिलं, कुठं सुशोभीकरणाची गरज असेल तरी दादाने दिलं. मग तिथं मंदिर बघितली नाही, मस्जिद बघितलं नाही, दर्गा बघितली नाही, जात बघितली नाही. आलेल्या संधीचं सोनं
करून जे काही शेवटच्या घटकाच्या माणसापर्यंत जे काही देता आलं ते प्रयत्न केला की नाही केला प्रामाणिकपणे. मग 80% समाजकारण काय असतं आणि आपल्याला अपेक्षित काय? बऱ्याच वेळेस शिवशाहीची आपण संकल्पना करतो, आपल्याला वाटतं की शिवशाही यावी. आजपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो. त्यांच्या काळात काय होतो? त्यांच्या महाराजांच्या काळात काय अशा का कुणाच्या घरी पोटल्याच्या पोटल्या भरून मग जे काही सोन्याचे नाणे असतील, चांदीचे नाणे असतील ते काय घरी पोहोचवले जायचे का? मग काय करत होते? एखाद्या गरीबावर अन्याय झाला असेल मग ते स्वतःच्या सुभेदारांनी जरी केलेला असेल तर महाराजांनी त्याचे हातपाय छाटायला कमी नाही केले का? कमी आहे का नाही? इतिहासात तिची नोंद आहे का नाही? आपला जरी असला आणि जर कुणावर अन्यायकारी जरी असला तर त्याला शिक्षा देण्यास मागं पुढं केलं नाही. तसा हा परिवार आहे. कदाचित त्यांचे स्वकीय नाराज होऊन जातात, तुमचा असून तुम्ही कसं काय त्याला साथ देतात? अरे साथ नाही, तू चुकीचा वागला असेल तर तुला सबसे चुकीचाच म्हणावं लागेल. हा परिवार न्याय करणार आहे. कुणावर जर अन्याय अत्याचार झाला असेल त्याही काळात त्यांच्या मागे ठामपणे उभा राहणारे महाराज कसे आठवते. आजही अन्यायाच्या विरोधात अत्याचाराच्या विरोधात पीडितेच्या बाजूने उभा राहणारा परिवार आहे. लोक उपयोगी काम त्या काळात ज्या गोष्टीची आवश्यकता होती जसं महाराजांच्या काळात झालं तसं आजही जे लोक उपयोगी कामासाठी ज्या गोष्टींची गरज आहे या परिवाराच्या माध्यमातून ते लोक उपयोगी कामे केली जात आहेत. म्हणून बाबांनो, तुम्हाला एक तळमळीची विनंती, जर हे शेवटच्या घटकापर्यंत माणसाला आपलं वाटणार मग हे परिवार दुसरं दुखणं काय लोकांचं? इथं माजलेले टक्कल पुढारी नाही. इथं 4 व्हीलर मध्ये येणारे बोटावर मोजणे इतकेच पुढारी. 4 व्हीलर स्वतःच्या मोठ्या गाडीत येणारे बोटावर जे बिचारे त्यांच्या स्वतःच्या कष्टाने मेहनतीने त्यांनी जे काही उभा केलं असे मोजकी येते. मग माझ्यासारखा व्यासपीठावर बोलणारा मोडका माणूस मोटरसायकलवर आला, पॅन्ट पावसाने भिजली, शिंतोडे आले, इथं जे बोलायची मला जी संधी दिली माझ्यासारख्या मोडक्या माणसाला, शेवटी मला ते पटक्यावाल्या मामासारखे लोक इथं बसलेले दिसते, खाली धोतर, डोक्यावर पटका. हे सर्वात तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत ज्याला आत्मविश्वास आहे आपला वाटणारा हा नेता, म्हणून असे नेत्याचे हात बटकट करण्यासाठी आपण हिरीने तन मन धनाने आपण एक दिलाने कामाला लागून येणाऱ्या विधानसभेत जास्तीत जास्त ताकदीने आपण आबांच्या मागे उभा राहू आणि आपलं मन मोठं ठेवून आपल्या मागच्या लोकांना सुद्धा या प्रवाहात आणण्याचा आपण प्रयत्न करावा. एवढंच आपल्याला सगळ्यांना विनंती करून या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे म्हणजे संयोजकांचे आभार मानतो आणि आपण माझे मोडके शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आपले काही चुकलं असेल तर आपली क्षमा मागून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बदाम. अरे आवाज कुणाचा? पंडित तुम आगे बढ़ो, युद्धाची दादा तुम आगे बढ़ो. अरे गेवरे दरांडली पाहिजे, जोरात बोला. लोकराजे बाबूरावजी आबा पंडित तुम आगे बढ़ो, युद्धाची दादा तुम आगे बढ़ो. आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आबा आणि सर्व सन्मान्य अतिथी अवघ्यात 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचतात. यानंतर दत्ता राठोड यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावेत. दत्ता राठोड. समोर गाडी एक उभा आहे जीप, जर कुणाची असेल तिथं ते ड्रायव्हर तर त्यांना म्हणावं बोलेरो गाडी आहे, ड्रायव्हरला विनंती आहे कृपया त्या ठिकाणी गाडी थोडी बाजूला घ्यावी, मालकच बसते. आजच्या भगवा सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित गेवराई तालुक्याचे ढाण्यावाग यदुदादा पंडित आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बदाम सैनिक आणि शिवसैनिक सर्वांना माझा जय महाराष्ट्र.
मित्रांनो, आज जे लोकनेते बदामराव पंडित हे 1995 पासून आजपर्यंत राजकारणामध्ये टिकून आहेत, ते फक्त या टोपीवाल्या लोकांच्या जीवावरती टिकून आहेत। 1995 पासून आजपर्यंत हे सगळं टोपीवाल्या लोकांनी लोकनेते बदामराव पंडित यांना 3 वेळेस आमदार केलेलं आहे। परंतु गेल्या 10 वर्षापासून एक काळ थोडासा वेगळा आला आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी। 10 वर्षापासून ज्यावेळेस 2014 मध्ये आबा उभा होते, त्यावेळेस मोदी लाटेमध्ये आबांचा 60,000 मतांनी पराभव झाला मित्रांनो। त्याच्यानंतर 2019च्या कालावधीमध्ये आपल्यावर पक्षांनी गद्दारी केल्यामुळं आबाचा सर्व तालुक्यामध्ये चांगलं वातावरण असताना सुद्धा आबाला पराभव स्वीकारावा लागला। त्याही वेळेस आबा पराभव मान्य केला। परंतु आज मी तुम्हाला छाती ठोकून या व्यासपीठावरून सांगतो, इथं आलेल्या गेवराई तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या लोकांना मी सांगतो, शेतकरी कष्टकरी लोकांना सांगतो, मित्रांनो तुम्ही छातीवर हात ठेवून सांगा, या गेल्या 10 वर्षामध्ये आपल्यासाठी या तालुक्यामध्ये नाही तर या महाराष्ट्रामध्ये आबा इतका फिरणारा नेता तुम्ही कुठे बघितलाय का? आपल्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या लोकांसाठी हा माणूस रात्रंदिवस रस्त्यावरती झटतोय। हा माणूस रात्रीचं 1 वाजता 2 वाजता आपल्यासाठी पळत येतोय। कशासाठी येतोय? काय कमी आहे त्या माणसाला? आपल्यासारख्या माणसांना त्यांची एक नाज उठलेली आहे, ते नाच उठू द्यायची नाही। त्यांचं प्रेम आहे, रात्र असो दिवस असो आपल्यासाठी पळतात। मित्रांनो, ते आबाचा तो विषय, आता हा यशराज बदामराव पंडित नावाचा माणूस आहे, तो एक जाहीर वेळेस या तालुक्यामध्ये येतो। कधी आम्हाला जर व्हॉट्सअपला स्टेटस आला का भैया येणार आहेत, भैयाला आम्ही भेटायला रात्री 8 वाजता जरी आलो का, भैया 9 वाजता कुठेतरी कार्यक्रमाला गेले असते, कुणाला तरी भेटायला गेले असते। हे प्रेम जे आहे, बाकी तुम्ही नेते बघत असताल, बाकी कार्यकर्ते तुम्ही बघत असताल, बाकी नेत्यांची मुलं तुम्ही बघत असताल, त्यांच्याकडे कुणी जात नाही। त्यांची नाळ या लोकांसोबत जोडलेली आहे। त्या माणसाची जी नाळ या लोकांसोबत जोडलेली आहे ती खऱ्या अर्थाने ती रक्तात असावं लागतं, आणि ते बदामराव पंडित यांचं रक्त आहे, त्याच्यामुळे ही नाळ जोडलेली आहे। मित्रांनो, आजकाल जर आपण बघितलं दादा एक 30-35 भावी आमदारांचे काही सोशल मीडियावर चालू आहे। मी बंजारा समाजातून येतो, बंजारा समाजातले पण 30-35 लोक असे 10-20 लोक आहेत की आम्हाला भावी आमदार म्हणून त्यांची सोशल मीडिया चालवतात। परंतु मला तुम्हा सर्वांना माझ्या बंजारा समाजातील लोकांना सांगणं आहे की आपल्यासाठी वाडी वस्ती आणि तांड्याच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं जर कोण विकास कामं करू शकत असेल तर ते फक्त आबाच करू शकतात, हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगू शकतो मित्रांनो। आणि जे आपलं आज जे हे भगवा रक्त सळसळत आहे, ते भगवा रक्त दादा आज तर खऱ्या अर्थानं आपलं सळसळलेलं आहे, पण ते भगवा रक्त सळसळलेलं तो उकळल्याशिवाय राहणार नाही, आणि उकळलेला जो रक्त आहे तो आबाला आमदार केल्याशिवाय शांत बसणार नाही। एवढंच बोलतो, आणि माजी राज्यमंत्री लोकनेते बदामराव पंडित यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, तरी सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं। आदरणीय आबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, आपण टाळ्या वाजून आबांचंही स्वागत करायचं आहे। बदामराव पंडित साहेबांचा, बदामराव पंडित साहेबांचा, एकच पंडित, बदामराव पंडितांचा, बदामराव पंडितांचा। हाच उत्साह, हीच ताकद आणि हीच ऊर्जा आदरणीय आबांना पाहिल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये, प्रत्येक मावळ्यामध्ये, प्रत्येक शिवसैनिकामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते। आबा समोर राहिल्यानंतर साक्षात परमेश्वर आपल्या समोर उभा आहे, आणि आपल्याला समजून घेणारा कोणीतरी व्यक्ती आपल्या समोर या ठिकाणी आहे, ही जाणीव आबांना पाहिल्यानंतर प्रत्येकालाच या ठिकाणी होते। आणि तीच अनुभूती आपण सातत्याने आबांच्या संपर्कात असताना सुद्धा आज या ठिकाणी आबांचं आगमन झाल्यानंतर आपण सर्वांनी घोषणा आणि टाळ्या देऊन त्यांचंही स्वागत केलं, हेच या ठिकाणचं खरं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं। यानंतर कृष्णा गर्जे यांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करावेत। कृष्णा गर्जे। तैयबभाई पठाण चाकलांबा यांना विनंती आहे, त्यांनी 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे। यानंतर कृष्णा गर्जे यांनी स्टेजकडे यायचे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय लहूजी, जय सेवालाल, जय भगवान, जय सावता,
जय बजरंग, जय धीरेंद्र, सलाम अलैकुम. मित्रांनो, मी जेवढे रामराम घातले आबा तेवढे कुटुंबाचे फॅमिली मेंबर आहेत, तेवढ्यांचे फॅमिली मेंबर आहेत. आबा जातीचे मेंबर नाही, सगळ्याला रामराम घातला तेवढ्याचा विचार करणारे आबा आहे. असं एकच नेता आहे गेवराई तालुक्यामध्ये तर ह्या समाजाला घेऊन चालणारा आणि इतक्या लोकांचा प्रश्न सॉल्व्ह करणारा एकच नेता कोण? बाळाबाबा पंडित. मित्रों, तुम्हाला सांगायचे, पहाड़ में तूफान आती है उसको हवा कहते हैं और एक फर्क काम करते हैं उनको बाळाराव पंडित कहते. नेते लय पाहिले आपण, हे कवा येते काम निघून गेलं, पोलीस कवा येतो भांडण मिटल्यानंतर. तसं हे बाकीचे नेत्याचं काम आहे. पाठीमागे मित्र चकल्यामध्ये वीज पडली आणि 3 समाजाच्या 3 महिलांचा मृत्यू झाला. मी संध्याकाळी आबाला फोन लावला, आबा म्हणला असा असा कार्यक्रम झाला, इथं 3 वीज पडली आणि 3 महिला गेल्या. तर आबाने सांगितलं तर हे कोणाचे आहेत? म्हणलं आपले काही धनगर समाजाचे आहेत, वंजारी समाज आहेत. आबा लगेच सकाळच्या बारी मौतीला हजर आणि दुसरे पुढारी फोटो काढायला पेपरला यानंतर एक 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 घेऊन भेटायला लागले. हे काम कोण करतं? फक्त गेवराई तालुक्यामध्ये बदामाबा पंडित. हे दुसऱ्या नेत्याचं काम नाही बरं का. दुसरे गाव पाटील होते आणि टायमाला हजर होणारा नेता फक्त बदामाबा पंडित. मित्र, एक कार्यक्रम असा झाला का आपल्या चकड्यांमध्ये एक लमान तांड्यावर रस्ता जाणार होता आणि तिथं पुलाचं काम चालू केलं एका नेत्याने. ते म्हणला तर मी तिथं मुरम टाकला आणि तुम्ही काही पैसे द्या आणि मग मी ते काम फायनल करतो. म्हणलं तो सगळं जोडून न्यादा मी त्याचे दादाला सांगतो आणि ते पुलाचं काम करून घेतो. त्याने दुसऱ्या दिवशी पुलाचं मटेरियल आणून टाकलं. म्हणलं यांचं नाव होईल, आपण 40 वर्षांनी राजकारण करतो, आपलं नाव नाही म्हणले आणि यांचं नाव होईल. त्याने मग ते पूल कसा तरी तयार केला. म्हणजे इतकी दहशत यांची, यांना माहिती यांनी जर शब्द दिला का यांचं काम झालं. तर आता हे भगवं वागलं नाही, हे भगवं सगळीकडे पेटलेलं आहे, सगळ्याच्या डोक्यात एकच वारं सुटलेलं आहे का हे भगवं. आणि आता आमदार करायचं फक्त बदामाबा पंडितला. हे काय काळा कोट आणि काळ्या सोट अडकीला का वकील होतो. अरे याची गेलेली व्हावं लागेल ते आमदार व्हायला. 35 रेसमध्ये आले. कोणाचं बी काम आहे का ते? रातचं पाठचं इमारतीचं कवाबी गरीब दुबळ्याचं काम करणारं काम कोण करतं? इंद्रजित दादा बदामाबा पंडित. 2 वर्ष झालेलं मी कुठल्या पुढाऱ्याकडे नव्हतो, मी राजकारणात नव्हतो. फक्त 2 वर्ष झाले. पण 2 वर्षानंतर मला मी किती वेळा आम्हाला रात्रीचा फोन केला, दिवसा फोन केला, दादांना केला. असं नाही झालं मित्र, शपथ घेऊन सांगतो अल्लाची की याने मला फोन नाही उचलला. ठीक आहे आलो सांगा त्याला करतोच. म्हणजे इतका प्रतिसाद देणारा नेता मी नाही पाहिला. हे गरीबाचा काय वरी आबा, हे लोक राजे हे काय म्हणतात ना, गरीबाचे आबा तुम्ही राजे, राजासारखं तुमचं मन आणि यांनी सगळ्यांनी ठरले. आता आबा तुमच्यासाठी काही पण यांनी सगळ्यांनी ठरलंय तुमच्यासाठी काही पण. इकडे कदरले तो का आता माझ्या संघ 4-5 जण आलेले भाजपमधून वैतागून. म्हणले आम्हाला तुमच्या शेतात प्रवेश करायचा. म्हणलं काहीच अडचण नाही, ही दुकान उघडी जर आजचा दिवस ही दुकान उघडीच आहे. ते म्हणतात नाव जाओ घर तुम्हाला नाही कुछ मिळत तो खूप भर की दूध तरी पिऊ ना आम्हाला. इकडे दारातूनच माघारी गेट बसून बाहेर दुसरा सांगतो घरी नाही चालला. इथं आबा नसले तर दादा आहे, दादा नसले तर भाई आहे, भय नसले तर माई साहेब सुद्धा आहे. माई साहेब सुद्धा सहकार्य करतात. ही 4 चौकोटीत माणूस माघारी जात नाही, तिथं गेट बसूनच माघारी जातो. मित्र हो, तर याच्यासाठी तुम्ही सगळेजण विचार करा. हातपाय जोडून तुम्हाला विनंती करतो, सगळ्या जुटीने कामाला लागा आणि आमदार आबा कसे होते एवढाच प्रयत्न करा. मला बोलायची संधी दिली, मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बदा. हॅलो हॅलो कृष्णा गर्जे हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करते. यानंतर नारायण गाडे हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. जिल्हा परिषदचे माजी सदस्य युवराज तात्या डोंगरे यांना विनंती आहे, त्यांनी स्टेजकडे यायचं आहे.
आज या ठिकाणी भगवा सप्ताहाच्या निमित्ताने शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यभर जे अभियान चालवण्यात येत आहे, या अभियानासाठी आपल्याकडे आवर्जून उपस्थित राहणारे मुंबईतील आमदार आणि विधानसभेचे प्रतोद सुनीलजी प्रभू, त्याचबरोबर उपनेत्या सुषमाताई अंधारे नेरुरकर साहेब आणि ज्यांच्यासाठी आपण ज्यांना आमदार करण्यासाठी या ठिकाणी उभे राहिलो असे कामदार दमदार तुमच्या आमच्या मनातील दमदार आमदार बलमरावजी आबा पंडित साहेब, त्याचबरोबर ज्या नावाचा जरा फक्त तालुक्यातच नाही तर जिल्हाभर चालला असे बीडचे माजी बांधकाम सभापती माजी नेते आदरणीय युद्धजितदादा पंडित, त्याचबरोबर युवकांच्या हृदयावर ज्यांनी भुरळ पाडली आणि प्रत्येक तालुक्यातील युवकाच्या मनात स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं असे आमचे नेते यशराजजी भैया पंडित, रोहित भैया पंडित आणि अभिजित आबा पंडित. मला आपल्याला सांगायचंय, शिवसेना आणि आबाचं नातं हे फार जुनं आहे. आबा पहिल्यांदा 1995 साली आमदार झाले आणि 1995 साली 1960 पासून लढणारी शिवसेना सत्तेत आली. म्हणजे आबाचा पायगुणा असा आहे, आबा ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी सत्तेशिवाय राहत नाही. 1995च्या नंतर 2017 साली पुन्हा आबांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेत प्रवेश केल्याच्या नंतर जिल्हा परिषदची निवडणूक पहिलीच लागली आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपले त्या ठिकाणी 4 सदस्य निवडून आले. 4 सदस्य निवडून आल्याच्या नंतर 77मध्ये युद्धजितदादा यांना बांधकाम सभापती पद मिळालं. त्यामुळं 2019 लगेच आलं. भाजप सोबत आपली युती होती. आबांना काय त्या ठिकाणी तिकीट मिळालं नाही. तिकीट मिळालं नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी अपक्ष उभा राहिलो. अपक्ष उभा राहून सुद्धा आपण 52,000 त्या ठिकाणी मतं मिळवली आणि 2019 साली सुद्धा पुन्हा एकदा शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी पदावर बसले आणि पदावर बसल्याच्या नंतर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदाच तुमच्या आमच्या शेतकऱ्यांचे जे आज हाल आहेत या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या माध्यमातून जी देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः लावून जी कर्जमाफी दिली ती सरसकट 2 लाखाची कर्जमाफी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आपल्यासाठी दिली. या 2019 साली जी कर्जमाफी दिली त्याचबरोबर अतिवृष्टीचा काळ सुद्धा त्या ठिकाणी आला. त्या टायमाला राज्यपाल कोश्यारी असून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे आपल्या महाराष्ट्रासाठी जी लोकांना अतिवृष्टीचं अनुदान मिळावं यासाठी मागणी केली, परंतु त्या ठिकाणी पंतप्रधान असतील किंवा केंद्राचं सरकार असेल त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान दिलं नाही आणि स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आपल्याला 13,500 NDRFच्या प्रमाणे त्या ठिकाणी अनुदान देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी आपलं तिकीट जवळजवळ आता फायनल आहे. आपले बलमरावजी आबा पंडित उद्या शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर उमेदवार असणार आहेत, परंतु आपल्याला प्रत्येक या ठिकाणी आलेले पदाधिकारी असेल सरपंच असेल मला आपल्याला सांगताना अतिशय वेदना होत्या की आपल्याला काम करताना त्या ठिकाणी किती अडचणीला सामोरं जावं लागते. आपलं काम त्या ठिकाणी सहजासहजी होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला लोकनेते बलमरावजी आबा पंडित यांना आमदार करून आपल्या ज्या वेदना आहेत त्या वेदना सोडवण्याचं काम या ठिकाणी करायचंय. आता ते दत्ताभाऊ राठोड सांगत होते बरेचसे भावी आमदार इथे फिरायला लागलेत. कुणी म्हणतंय प्रस्थापिताला सोडा, विस्थापिताला निवडून आणा. आमचे काल भैयासाहेब नायकवाडे आम्हाला सांगत होते, म्हणले 4-5 वर्षातून एकदाच लय मोठा पाऊस होतोय म्हणले आणि पाऊस झाले की म्हणले डवणे लय वळवळ करते आणि मग डवणे लय मोठे होते. ते म्हणले डवणे झाले की मग काय केलं ते डवणे म्हणले आता आपण लय मोठी संख्या झाली म्हणले आपली, आता आपण काय करू म्हणले सापासंग सोयर पण करू. आता 2-4 डवणे पुढारी असतेच प्रत्येक जागेवर ते गेले म्हणले सापाला म्हणले ते लय लांब राहते आपल्याला गाडी करून जावं लागेल म्हणले. ते गेले गाडी करून सापाकडे. त्यांना सांगितलं म्हणले आता आमची संख्या लय मोठी झाली म्हणले, त्याच्यामुळे आता आम्हाला आमची पोरगी तुम्हाला द्यायची म्हणले आणि तुमचं ना आमचं सोय पण हरकत नाही म्हणले काय करायला. साहेब पण ते म्हणले आता बरं चांगली गोष्ट आहे म्हणले तुमचं आता सोय पण करू म्हणले तुमच्या सोबत, पण म्हणले आमची एक अट आहे म्हणले लग्न म्हणले उन्हाळ्यात ठेवायचं.
हे म्हणले चालतंय काय हरकत नाही. आला उन्हाळा आल्यावर आता 6 वाजल्याने काही गप्प बसा ना. ते म्हणले ते डवणे आले होते त्यांच्या सोयरपणाचं काय झालं. म्हणले कुठे ते आता गेले ना. डवणे कुठं राहत असतात का म्हणले उन्हाळ्यात. त्याच्यामुळं मला आपल्याला सांगायचंय विस्थापित काय नसतंय बाबा हो. आपल्याला ज्या ठिकाणी अडचणी येते त्या ठिकाणी फक्त बदामराव पंडित हे नावाचंच कुटुंब आपल्याला मदतीला येते. त्यामुळं येत्या काळात आपण आबांना आमदार करण्यासाठी एका दिलाने सर्वजण प्रयत्न करू. या ठिकाणी मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बदाम. धन्यवाद. यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य युवराज तात्या डोंगरे हे या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन करतील. युवराज तात्या डोंगरे. आजच्या या 10वा सप्ताह या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या गेवराई तालुक्याचे लाडके नेते, या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय आबा, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बीड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ आणि बांधकाम सभापती आदरणीय दादा यशराज भैया पंडित, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अभयसिंह पंडित, आदरणीय तालुक्यातून आलेले सर्व शिवसैनिक, माझ्या तलवडून आलेले सर्व आबाचे मित्रमंडळाचे जुने कार्यकर्ते, आदरणीय व्यासपीठ. बऱ्याचशा वक्त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करताना आपल्या गेवराई तालुक्यामध्ये आबाने कशा पद्धतीनं राजकारण केलं, आपल्या माधवमुळीचे सिराज भाईने सांगितलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. मित्र, ज्यावेळेस या गेवराई तालुक्यामध्ये बदामराव पंडितनं राजकारणाच्या माध्यमामध्ये या ठिकाणी बंड पुकारलं, मित्रमंडळाच्या काळापासून या गेवराई तालुक्यामध्ये बदामराव पंडितांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्व जुने मित्रमंडळाचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहून काम केलं. गेल्या 30 वर्षाचं राजकारण करत असताना बरेचसे आमिष या ठिकाणी आम्हाला दिले गेले, परंतु या नेत्याच्या प्रेमापोटी आणि खरोखरच या राज्यावर ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री काम करतो त्याच पद्धतीने गेवराई तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम या ठिकाणी बदामराव पंडितने केलं. मी जिल्हा परिषदच्या सभागृहातला विषय या ठिकाणी मांडणार आहे. 2017ला ज्यावेळेस तलवाडा गटामध्ये आरक्षण सुटलं आणि 1.5 ते 2 महिने अगोदर बदामराव पंडित आबा यांनी माझी उमेदवारी डिक्लेअर केली आणि उमेदवारी डिक्लेअर केल्याच्या नंतर मला सर्वसामान्य जनतेनं, आबाच्या मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना, शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मला निवडून दिलं आणि जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये मी गेलो. मित्र, आबाच्या माध्यमामधून आणि दादाच्या आधिपत्याखाली मी काम करत असताना त्या ठिकाणी खरोखरच युद्धजित दादा पंडित अर्थ आणि बांधकाम सभापती होते. त्यांच्यासारखं कार्य आतापर्यंत जिल्हा परिषदच्या अर्थ आणि बांधकाम सभापतीने केलं नसेल. ज्यावेळेस आम्हाला पुण्याला नेलं, दादाच्या आधिपत्याखाली काम करत असताना रात्रीच्या 2 वाजता दादा उठायचे आणि या जिल्हा परिषदचं नियोजन कशा पद्धतीने करायचंय, कोणत्या पक्षाकडे आपल्याला जायचंय, कोण आपल्या जिल्हा परिषदच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी न्याय देईल, ही भूमिका दादाची असायची. आणि दादाने मला विषय केला की तात्या, अर्थ आणि बांधकाम सभापती जर मला भेटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी जर समाज कल्याणचं खातं जर तुम्हाला भेटत असेल तर मी त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये सभापती म्हणून राहणार नाही. अशा प्रकारचं दादा मला त्यांनी ठिकाणी सांगायचे. परंतु दादाला मी शब्द दिला, दादा तुम्हाला जर समाज कल्याण खातं जर भेटत असेल तर त्या ठिकाणी मला ते खातं नको, परंतु तुम्ही अर्थ आणि जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती होत असाल तर ते खातं तुम्ही घ्या. अशा पद्धतीची त्या ठिकाणी मी दादासमोर चर्चा केली आणि खरोखरच दुसऱ्या वेळेस दादा संग गद्दारी झाली. आव्हाने विषय कळला की आपल्याला पंकजाताई संघ जायचंय, या राष्ट्रवादीवाल्या संघ जायचंय. ही चर्चा पुण्याला
आबाची माझी झाली, परंतु आम्ही सुद्धा त्या ठिकाणी काय चुकलो. आम्ही त्या ठिकाणी विषय केला की आबा वरी सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवसेने त्यांची आलेली, म्हणून आबा तुम्ही या ठिकाणी आपण शिवसेना संघ आणि राष्ट्रवादी संघ जायला पाहिजे. अशा प्रकारची आम्ही विनंती आम्हाला केली. शेवटपर्यंत आम्ही नगरला आलो. नगरला आल्याच्या नंतर सुद्धा आबाची इच्छा पंकजा त्याला सोडण्याची नव्हती, परंतु पक्षाच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे साहेबांचा त्या ठिकाणी फोन आला, अनिल देशमुख साहेबांचा फोन आला. नंतर मग आम्हाला त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या संघ प्रवेश केला. त्यांच्या संघ आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं. या ठिकाणी आम्हाला औरंगाबादून बीडला नेलं. सनराईज हॉटेलवर आमची बैठक झाली. त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला आश्वासन देण्यात आलं. आमच्या संघात त्यावेळेस सुद्धा गद्दारी झाली. दादाला अर्थ आणि बांधकाम सभापती आम्ही करून हा शब्द त्यांनी त्या ठिकाणी दिला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो, त्या सभागृहामध्ये गेलो, फॉर्म भरला आणि नंतर या राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यानं त्या ठिकाणी दादा संघ गद्दारी केली. अशा प्रकारचं नंतर दादाला काही काम करणं शक्य झालं नाही, परंतु जिल्ह्यामध्ये अर्थ आणि बांधकाम सभापती काम करत असताना जेवढा आमदार, जेवढा लोकप्रतिनिधी, खासदार निधी आणतो त्याच पद्धतीनं मंत्रालयात जाऊन आपण दादानी गडबा असेल, झटका असेल, 25-15 असेल, नियोजनचा निधी असेल, हा आणण्याचं काम दादाने त्या ठिकाणी केलं. आणि प्रत्येक कार्यकर्त्याला या जिल्ह्यातला, प्रत्येक तालुक्यातला व्यक्ती त्या ठिकाणी यायचा आणि दादाला विनंती करायचा. आबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी देण्यात आला. म्हणून मी या ठिकाणी एवढंच विनंती करणार आहे, येणारा काळ हा धोक्याचा आहे. धोक्याचा म्हणण्यापेक्षा जातीचं राजकारण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. काही लोकांना आमिष दाखवायला लागले, काहींच्या बैठका चालू. गाफील राहू नका, कुणाच्या आमिषाला बळी पडू नका. या नेत्यासारखा व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये, या देवरा तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार नाही. आणि जोपर्यंत आबा आमदार होत नाही तोपर्यंत आपण गाफील राहू नये, अशा प्रकारची मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि मला या ठिकाणी सहयोगाने बोलण्याची संधी दिली, त्यांचा आभार मानून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.